सगळ्यांना जय खविरा। इथे मी आज बोंबील बनवले, सुखे ओले बोंबील आहेत, खायला एकदम भारी लागतात। तर इथे बघू शकता तुम्ही मस्त। तर तुम्हाला दाखवते रेसिपी। इथे बोंबील घेतल्यात, 5-6 बोंबील आहेत, मस्त साफ करून घेतल्यान। त्यान हळद, मसाला 1 ते 1.5 चम्मच मसाला घरचा, चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यायचा। आता 5 मिनिट रेस्टवर ठेवू। सॉफ्टली हाताने त्याला मिक्स करून घ्या असा, कारण की बोंबील एकदम नाजूक असतात। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर गॅस चालू करून घेते आणि मोठ्या साईजचीच कढई ठेवायची अशी। त्यानंतर त्यात तेल, आणि लसूण आपण जास्त टाकणार आहोत। इथे 10-12 मी लसणाच्या पाकल्या ठेचून टाकल्यान। त्यानंतर थोडीशी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट मिक्स करून घेते। गॅस स्लो करायचा। लसूण मस्त शिजून द्यायचा। त्यानंतर त्याच्यान आता आपण एक एक करून बोंबील असं टाकून घेऊ आरामात। जसे तुम्हाला टाकायला जमतील तसं टाकून घ्यायचं। आणि ज्यात वाटग्यान मसाला राहिलेला असेल तो पण सगळा आपण त्यात टाकून देतो। आणि आपल्याला स्लो गॅसवर शिजवायचं। तर इथे मी 2 मिरच्या असे 2 तुकडे करून टाकले। झाकण देऊन पाणी ठेवायचं ताटावर आणि वाफेवर शिजवायचं आहे, पाणी सुटेपर्यंत। तर बघू शकता तुम्ही पाणी सुटले बोंबलाना मस्त। तर यांना चमच्यानी काही घाटाबिटा मारायचा नाही, फक्त असा थोडासा सांडशीनी गोल गोल फिरवायचा। नाहीतर चमच्यात आपण मिक्स करायला गेलो ना तर ते चुरा होऊन जाईल त्याच्यामुळे असंच गोल गोल फिरवा। त्यानंतर बोंबलाचा जास्त वास नको यायला म्हणून त्यान चिंच, आणि खायला पण भारी लागतं चिंच आंबट म्हणून चिंच। नाहीतर तुम्ही टमाटर पण टाकू शकता, चिंच नसेल तुम्हाला टाकायची तर। तर बघू शकता इथं बोंबलाने किती पाणी सोडलेलं। तर आता आपण ताटावरचं पाणी काढून टाकतो आणि याला आता असंच आपण गोल फिरवून घेतो। त्याच्यानंतर त्यान आता आपण थोडासा खोबरा टाकतो, भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण। बघा, वाटण टाकल्यावर टेस्ट अजून भारी लागते म्हणून थोडंसं वाटण, थोडं हलक्या हलक्या चम्मचने असा रसा आणि वाटण एकत्र करून घ्यायचा। एकदम चम्मच गोल गोल फिरवू नका, नाहीतर खिमा होऊन जाईल बोंबलांचा, म्हणून असं गोल गोल फिरवूनच शिजवायचे आहेत। आता परत ढाकण ठेवून बारीक गॅसवर शिजवून घेऊ। 1 ते 2 मिनिटांनी तर सुक्क बोंबील एकदम रेडी झाले खाण्यासाठी। बघू शकता ना मस्त वास पण सुटले। तर बघायला पण भारी वाटतं ना, खायला पण जाम भारी वाटतं। तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा। तर खूप दिवसात मी व्हिडिओ टाकलेली आहे, तर असंच आता जमेल तसे मी व्हिडिओ टाकत जाईन 2 दिवसात 3 दिवसात। तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।